नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये जो कॅप्टन्सी टास्क झाला याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? इथे विशाल याला कॅप्टन बनवून द्यायचं नव्हतं. नवीन वाईल्ड कार्ड आला आहे त्याला असं म्हणणं होतं की याला अजून एक चान्स दिला पाहिजे, हा आपल्यापेक्षा स्ट्रॉंग दिसेल. तर तो जर गेम खेळून जर पुढे जात असेल तर याबद्दल म्हणजे हे जे म्हणणं आहे हे चुकीचंच आहे ना, की कॅप्टन नाही बनवायचं त्याला म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे राकेश आणि प्राजक्ता या दोघांचं वाजलं. यामध्ये प्राजक्ता जी आहे ती राखीला जी आहे ती आग लावण्याचा प्रयत्न करते आणि प्राजक्ताचा हाच गेम आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? दुसरी गोष्ट म्हणजे दीपाली आणि तन्वी या दोघींमध्ये पण जराशी खटके आता उडायला लागलेत. कारण की दीपालीला ओरडून तन्वी सांगत होती की जी दोरी आहे ती त्याने धरलेलीच नाही तुझी, त्याने दोरी रुचिताची धरली आहे म्हणून. तर इथे दीपाली ज्या आहे त्या तन्वीचं ऐकतच नव्हत्या. याबद्दल पण आता काटा ग्रुपमध्ये थोडंसं आता वाद दिसायला लागलाय. याबद्दल आपण बोलूयास. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. आता कालचा जो एपिसोड होता त्यामध्ये जे कॅप्टन्सी टास्क होता तोच पुढे चालू झाला की चौघांना जे टॉप 4 मध्ये रँकिंग द्यायचं होतं. यामध्ये मग जे राशन वगैरे आहे ते डिस्ट्रीब्यूट एकाला सांगितलं होतं की बेड जे आहे ते 50% भेटणार, दुसरं राशन 25%, अंडी 50% आणि लिव्हिंग एरिया आणि इकडचा बाहेरचा एरिया आहे याबद्दल जे आहे ते बनवायचं होतं. यामध्ये मग सगळ्यांनी डिसिजन घेतला. यामध्ये विशाल म्हटला की राशनचं काय घेऊन बसलं आहे इथं, आपल्याला डिसिजन द्यायचं आहे तर आपण जे आहे दीपालीला यामध्ये विनर करायचं. इकडच्या साईडला पण तसंच झालं. तर इथे ज्या वेळेस बोलत असताना राकेश जेव्हा बोलत होता त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की मला कॅप्टन व्हायचं आहे म्हणून. तर इथे राकेश म्हणतो की मी काय तुला करणार नाही कॅप्टनमध्ये, तू काय बोलूच नकोस, तू काही दिसत नाही आहेस म्हणून. तर इथे प्राजक्ताला राग येतो की आपल्याला राकेश असं कसं काय बोलतो म्हणून. तर यावरती जी प्राजक्ता आहे ती पण चिडते. तर प्राजक्ता म्हणते की नाही का की मी काय तुला विचारलं नव्हतं, म्हणजे नाही का की मला हा असं कसं काय बोलू शकतो म्हणून. तर यानंतर मग इकडून जे आहे ते राखीचं नाव, इकडून राखीचं एक ग्रुपमधून राखीचं नाव येतं आणि बी ग्रुपमधून दीपाली त्यांचं नाव येतं. आणि ह्या दोघींमध्ये आता मग कॅप्टन्सीचे दावेदारी आहेत ते संकेत, रुचिता, राखी आणि दीपाली हे जण आहे ते चौघ जणांच्या यामध्ये कॅप्टन्सीचा टास्क होणार होता. यानंतर ज्यावेळेस विशाल प्राजक्ता सागर हे सगळे बसले होते त्यावेळेस ही प्राजक्ता म्हणते की मी याला विचारणार आहे की हा नेहमी असं मला का बोलतो म्हणून. तर इथे सागरचं म्हणणं बरोबर आहे की नाही का, की तुला जर तो बोलतच नाहीये तर तू कशाला विचारायला जातेस, तुझं मतच ग्राह्य धरत नाही तर कशाला विचारायला जातेस. आणि रुचिता या दोघांच्या नात्याबद्दल बोलते की सकाळपासून यांचं भांडण चाललं होतं, सकाळपासून हे सगळे आहे ते बोलत होते आणि आता ह्या दोघांमध्ये जे आहे ते बोलणं आता चाललंय. तर हे भांडण काय चाललंय म्हणजे सकाळपासून हे भांडत होते आणि आता हे दोघं जण एकत्र बसल्यात. म्हणजे आम्ही तर काही मूर्ख आहोत का? विकेंडच्या वारला पण ह्यांचीच चर्चा होणार, आपण ह्यांच्या पाठीमागणं पाठी करायचं, कंटेंट पे कंटेंट बाहेर जातोय म्हणून, आणि आपण ह्यांच्या पाठीमागे बसतोय की असं नाही झालं पाहिजे, हे नाही झालं पाहिजे आणि हे कंटेंट देतात. तर अनुश्री म्हणते की जर ही जे असंच बोलत असेल ना तर मी इथून पुढे तिच्याबरोबर नाही खेळणार आहे म्हणून. हिला सांगून सांगून आता माझंच डोकं फिरायला लागले. आणि खरं सांगायचं म्हणजे समजा जर इथून पुढे जर अनुश्री जर विशाल बरोबरच खेळत असेल, रुचिताबद्दल बोलत होते की तिचा माइंड जो आहे तो लहान आहे वगैरे, पण तिला एवढं समजवून सांगून सुद्धा घरचे समजतात, प्लस बिग बॉसने सुद्धा तिला सांगितलंय, काही एका इनडायरेक्टली वेने सांगितलंय. हे रुचिताला कळतं आहे पण रुचिता त्याच्यावरती अंमल करत नाही, कारण की जे वाटते ना फुटेजसाठी तर रुचिता जे आहे ते समजून न समजण्यासारखं करते. आणि कुठेतरी मग हा विषय जो रुचिताचा ड्रामा चाललाय असं कुठेतरी वाटतं, कारण की जर आता जर ही सुधारली नाही तर ही काही सुधारणार नाहीये, ही असंच पुढे कॅरी ऑन राहणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे या रुचिताच्या गेमबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. कारण की रुचिताचा आपण म्हणतोय की लहान आहे, पण लहान मुलांना पण सांगितलं तर ते समजतं. जर हिला कळत नसेल, विशालचा इथे काही रोलच नाही, एवढे सगळेजण सांगतायत हिला, तरी जर हिला कळत नसेल, इनडायरेक्ट वेने बिग बॉसने सुद्धा सांगितलंय. आणि जर हाच गेम ठेवायचा असेल तर गुड लक रुचिता, याच्याबद्दल मी काय आता बोलू शकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. यावरती जी तन्वी आहे, तन्वी म्हणते की नाही का की ह्या दोघांना असं वाटते की यांचा लव अँगल खूप बाहेर छान दिसतोय, मस्त भारी वगैरे आहे, पण मला इथून बघतानाच असं वाटतंय की हे काहीतरी विचित्र चाललंय आणि हे नको आहे, असं मला डोळ्याला नाही आवडत आहे. तर बाहेरच्या लोकांना पण माझा एक पर्स्पेक्टिव्ह आहे की मला हे काही नाही आवडत. इथे अनुषी म्हणते की नाही का की तिची ती पर्सनल चॉईस आहे, त्यात आपण काय बोलू शकत नाही. त्याकडे आता प्राजक्ता आणि राखी ह्या दोघी जणी बोलत असताना राखीला बरोबर प्राजक्ता फीड मारते, म्हणजे अक्षरशः आग लावते. आणि प्राजक्ता सांगते की राकेश जो आहे तो राराच्याच ट्रेनमुळे जो आहे तो पुढे चाललेला आहे. आणि आधी विशाल जो म्हणत होता बरोबर म्हणत होता की विशाल की ह्या राखी आल्यापासून ह्याचा गेम अप झालाय, पहिली तन्वी पण ह्याला विचारत नव्हती आणि आता कुठेतरी हा स्ट्रॉंग दिसतोय म्हणून, तर तुझ्यामुळे राखी तो स्ट्रॉंग दिसतोय. आणि तो असं नाही म्हणू शकत तुला की माझं असं काही नाही आहे वगैरे म्हणून, तू खूप स्ट्रॉंग आहेस, तू खूप इमोशनल आहेस. आणि जी प्राजक्ता आहे ती हरभऱ्याच्या झाडावरती राखीला चढवते, पण राखी इज अ गेमर आहे खरं म्हणजे. राखी सगळं फुटेजसाठी करते, ड्रामासाठीच करते. आणि हे पण कुठेतरी लव अँगल जे राखीनं तयार केलं होतं हे पण एक ड्रामाच आहे राखीचा. आणि यामध्ये राखी कितपत फसणार आहे हे आता फसती का काय ते बघूयाच आपण. तर आता इथे एवढं सगळं समजून सांगितलं झाल्यानंतर, एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर, तर इथे जे आहे ते सकाळ झाली आहे. मग ते आला होळीचा सण वगैरे, हळद वगैरे सगळे घेऊन लावतात एकमेकाला.
तर इथे मग जेव्हा राखी बसलेली असते त्यावेळेस राखी आणि राकेशचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यावेळेस राखी जी आहे ती राकेशला बोलते की मला ही आज सकाळी भडकवत होती, रात्री भडकवत होती ही मला मला ही काय काय बऱ्याच गोष्टी सांगत होती. तर मग इथे राकेश म्हणतो सांग ना त्यांना मग आपण फ्रेंड आहोत म्हणून. तर इथे राखी म्हणते की आपण फ्रेंड आहोत का, आपण फक्त फ्रेंड आहोत. तर इथे राकेश म्हणतोय राखी तुझं काय आहे. तर राकेशला आतमध्ये खरं नाहीये की राखी गेम खेळते. एकीकडनं राकेशला पण वाटतं ही गेम आहे, पण आता ही राकेशला हे डील करता येत नाहीये. राकेशला असं म्हणतं की हे आपण फ्रेंडच आहोत म्हणून सांग सगळ्यांना. तर इथे मग राखीचा जो ड्रामा आहे तो चालला झाला. मग राखी रडते, ही करून रडते. मग आता ते असं जरा फन लेवलमध्ये वाटलं की राखी रडतीये का राखी मुद्दाम अश्रू काढत होती. तर इथे मग जे अनुश्रीला सांगते की नाही का की माझी किचनची ड्युटी मला नको आहे म्हणून, मला दुसरी कुठली ड्युटी दे, पण मी किचनमध्ये काय काम करणार नाही आहे. कारण की आता या अनुश्रीला दाखवायचं होतं ना की मी रडते म्हणून. तर अनुश्री म्हणते का रडतेस तू, का रडतेस. तर इथे मग जेव्हा रडते तेव्हा सगळं घर तिच्या बाजूला येतं. मग तर मी येते. तर मी म्हणते काय झालं, कशाला रडतेस, मला माहिती आहे तू असं तसं ते सगळं. तर मी बोलते. परत मग जी राखी आहे ती मोठा सीन क्रिएट करते. जसं की प्रोमोमध्ये दाखवलं होतं की राखी चालली आणि पाण्यात पडते. इकडून जी संस्कृती आहे ती ओरडते राखी राखी करून. तर इकडे मग राखीला समजावत आहे. तर मी म्हणते तू खूप चांगली आहेस, तू खूप छान आहेस, तू मला कळतंय तुझा अँगर इश्यू वगैरे हे सगळं आहे की मी बोलते. आता यानंतर मग इकडे संस्कृती आहे राकेशला जाऊन सांगते की राखी पडली आहे पाण्यामध्ये. तर राकेश म्हणते काय झालं, म्हणजे काय होऊन पण काय नसलं, का झालं, का का पडली राखी. इकडे मग राखी आहे ती म्हणते सागरला की आज होळी आहे आणि सगळे रंग वगैरे लावतात आणि माझा रंग उडवला म्हणून. म्हणजे साकेत जो आहे तो राखीला म्हणते की नाही का की मी आहे ना, नवीन गेम चालू करूया, नवीन सगळं करूया, ये माझ्याकडे विटॅमिन एच घे. राखी आली आहे विटॅमिन एच घ्यायला. कारण की राखी प्राजक्ताजवळ बोलली होती की नाही का की हा जो नवीन मुलगा आहे तो आलाय, तो केअर करतोय माझी, मला बघतोय, मला विचारतोय. तेव्हा ही प्राजक्ता देखील त्यावेळी म्हणली होती की हा मॅरिड आहे म्हणून. हाने मला बोलला होता, पण हे मी सांगितलं की तुम्हाला सांगू नकोस की मी मॅरिड आहे म्हणून. तर प्रत्येकाचा गेमचा असा हिशोबाने. आता राखीला हेच हवं होतं की त्याने आपल्याला घेऊन बोलावं आणि साकेत जो आहे तो म्हणते विटॅमिन एच घे म्हणून. मग राखी उठली, विटॅमिन एच घेते. त्यानंतर मग पुरणपोळी जी आहे ती बिग बॉसने पाठवली आहे सगळ्यांसाठी. मग हे पुरणपोळी खात्यात खाली बसून. त्यावेळेस मग दीपाली आहेत त्या राकेशला चालतात पोळी आणि हे बघून राखीसुद्धा राकेशला पोळी चालायला येते. तर राकेश म्हणतो नको मला. तर राखी म्हणते तिच्या हातची खालीच ना, माझी पण खायला पाहिजे, खा ना. जबरदस्ती राकेशला खायला लागते तिथं. त्यानंतर मग परत विशाल आणि हे सगळेजण, विशाल, सागर, रुचिता हे सगळे बोलत असताना विशाल म्हणतोय की ह्याला कॅप्टन नाही बनवायचा, ह्याला कॅप्टन नाही बनवायचा, कोणीही बनलं ते चालेल, मला दीपाली चालेल, मला राखी चालेल, मला रुचिता चालेल, कोणीही चालेल, पण मला संकेत कॅप्टन म्हणून नको आहे. रुचितामध्ये त्याला का नको, तर म्हणजे ठीक आहे तो आत्ता तर आलाय ना, त्याला गेम तरी त्याचा खेळू द्या, सेकंड वीकला पण त्याला देऊ, पण ह्या वीकला आपल्याला त्याला नाही द्यायचं. नाही तर परत असं होईल की आपण काही करत नाही, वाईल्ड कार्ड आलं नवीन आणि त्याला जी कॅप्टन्सी आहे ती भेटली पण. यानंतर मग इथे मग प्राजक्ता आणि राखी यांचं जे राकेशला दिवस नव्हतं ते गाणं चांद मेरा दिल चांदनी हो तुम, ते गाणं झालं. त्यानंतर मग परत अच्छा हसीला दिया तूने ते हार वगैरे घातले, राखी रडते, इकडून दिवसलं गेले राकेशला. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फन लेवलला झाल्या. क्लासमध्ये असं होतं की प्रत्येक जे उमेदवार आहेत ह्यांना एक जे दोरीचा गुंता आहे तो जो सोडवायचा आहे. त्यानंतर जो बजर आहे तो वाजवायचा आहे. म्हणून पहिल्यांदा जो कोणी बजर वाजवेल त्याच्यावरती जे आहे ते कार्य, जो कॅप्टन आहे तो 3 राऊंडमध्ये होणार आहे म्हणून. इथे संचालक आहे ते सागरला होता, सागर जो आहे ते बघणार होता. त्यामध्ये मग सागरला सांगितलं की तू कोणते जे आहे ते म्हणजे दोऱ्यांचा जे कलर आहे ते निवड म्हणून. तिथं मग सगळ्यांना ते दोऱ्यांचे निवडतात आणि कॅप्टन्सीचा टास्क चालू होतो. यामध्ये जेव्हा मग सगळेजण हे खेळणं चालू होतं त्यावेळेस संकेतने सगळी शक्ती लावून त्या तिघींना असं धरून ठेवलं होतं अक्षरशः, इकडून तिकडून ओढून वगैरे. कुणाला काही जाऊन देतच नव्हता. राखी म्हणते अरे मला जाऊन दे ना, मी तुला म्हटलं होतं ना, माझं का धरलेस. तर मग संकेत जो आहे तो राखीची दोरी सोडवून लागतो. राखीला म्हणतो तू जा, पण राखीला मधनंच काय झालं का म्हणजे राखी तिथं धडपडायला गेली परत. आणि राखीला आहे ते मग परत संकेत म्हणतो तू पण नाही, सगळ्यांनाच पकडून धरतो. आणि यानंतर मग परत मग असं झालंय की नाही का की जी सेकंड राऊंड रद्द झाला आहे. मग बिग बॉस म्हणतं की नाही का यातनं एक रद्द होणार होता आणि त्यातनं 2 जणांना बाद करायचं होतं, असा हा टास्क होता. तर आता जे आहे ती सगळ्यात फायनल राऊंड होणार आहे आणि यामध्ये जो कोणी जिंकेल तोच या कॅप्टन्सीचा कॅप्टन असणार आहे म्हणून. तर इथे मग पुन्हा कॅप्टन्सीचा डाव चालू होतो. त्यावेळेस इकडे सगळ्यांच्या डील चालू होतात की नाही का की कुणीही वन बनवा, पण ह्याला एकला जाऊन द्यायचं नाही आहे, तुम्ही कुणीही पण बना म्हणून. तर मग सगळ्यात दुसऱ्या वेळेस कॅप्टन्सीचा जो टास्क चालू होता त्यावेळेस मग
संकेत जो आहे तो पुन्हा सगळ्यांना पकडून धरायचा प्रयत्न करतो. आणि यामध्ये ज्यावेळेस राखीला सगळेजण म्हणजे हेल्प करायला बघतात, की दीपाली हेल्प करते, ती रुचिता हेल्प करते, संकेत सुद्धा हेल्प करतोय. म्हणजे अरे तुम्ही तुमच्यासाठी खेळायला आलात की राखीसाठी खेळायला आलात? राखीला तुम्ही म्हणजे विन करण्यासाठी ह्या दोघी जणी येत्या म्हणतात की राखी तू, दीपालीची अक्षरशः त्यानं रशी पकडली सुद्धा नव्हती. इकडून तन्वी जी आहे ती ओरडून ओरडून सांगते दीपालीताईंना की दीपालीताई बघ, तिने तुझी जी आहे ती रेड दोरी पकडली नाहीये, जी दोरी पकडली आहे ती रुचितानं पकडली आहे म्हणून. तर इथे रुचिताला पण कळलं होतं की दीपालीची जी दोरी आहे ती पकडली आहे म्हणून, पकडली गेली नाहीये म्हणून. पण रुचिता काय सांगत नाही, कारण की ऑब्व्हियसली गेम आहे तिचा. तर इथे मग राखी एक वेळ चालेल, तिला पण दीपाली नको होती. त्यामुळे मग परत इथे मग जी दीपाली आहे त्या हिला हेल्प करतात, राखीला, आणि म्हणतात मला कुणी हेल्प करणार नव्हतं, मला माहिती आहे म्हणून. तर ॲटलीस्ट ट्राय तरी करायला पाहिजे होता दीपालीताई, की तुम्ही तुमच्यासाठी खेळायला सोडून तुम्ही तिचं ते सोडवत बसलाय. आता याच्यावरून परत जी तन्वी आहे ती चिडली आहे दीपालीवरती, की मी तुला इकडे ओरडून सांगते की तुझी रशी पकडली नाहीये, तरी सुद्धा तू तिकडेच खेळत बसतेस, तिलाच हेल्प करतेस म्हणून, तू तुझा आधी बघ ना म्हणून. इथे दीपालीच्या ऐवजी मग तन्वीचा स्टँड खूप छान पद्धतीनं तन्वी बोलत होती की तू तुझं स्वतःसाठी खेळ ना, तू तुझ्यासाठी कशाला खेळत होतीस म्हणून. यानंतर मग परत कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये जे आहे ते सगळ्यांनी हेल्प करून राखी अक्षरशः दमून भागून जी आहे ती राखी जी आहे ती कॅप्टन फायनली बनली. पण हे कॅप्टन्सीमध्ये सगळेजण तिला हेल्प करत होते. तर गेम राहिला साईडला आणि सगळेजण म्हणजे नाही का की एकमेकाच्या भांडणामध्ये राखी झाली कॅप्टन. यानंतर अनुश्री जी आहे ती छान म्हणली की मला तूच कॅप्टन म्हणून हवी होतीस, मला दुसरं कोणीही कॅप्टन म्हणून नको होतं, कारण की 3 वीक आणि 1 स्ट्रॉंगमध्ये एक जर स्ट्रॉंग जो आहे तो कॅप्टन बनला तर हे 3 जण आहे ते नॉमिनेशनमध्ये येतील आणि यामध्ये पुन्हा काहीतरी गेम होईल म्हणून. तू जर 10व्या आठवड्यात जात असते तर मला तसंच काही घेणं घेणं नाही आहे. मला उलट भारी वाटलं की तू कॅप्टन झालीस म्हणून. इथे जे आहे तिच्या आयलॅशेस पुन्हा खाली येत होत्या. तर इथे जी प्राजक्ता म्हणते की नाही तुझ्या आयलॅशेस ज्या आहेत त्या हे झाल्यात म्हणून. तर इथं अनुश्रीमध्ये मी तिला सांगितलंय मला पुन्हा हसायला नाही तर इथे अनुश्रीचं हे फनवेमध्ये राखी पण हात लावून जिंकले मी कॅप्टन झाले ते राखीचं चालू होतं. आणि ते एक गोष्ट ऑब्झर्व केली का की सगळेजण जे आहे ते राखीला मदत करत होते, संकेत सुद्धा राखीला मदत करत होता. पण इथे राखीला अजून कळालं नाहीये की संकेत जो आहे तिच्या साईडनंच खेळत होता म्हणून. नंतर संध्याकाळी डील झाली तर की रुचिता येऊन राखीला म्हणते की तू मला कॅप्टन्सीसाठी मी तुला मदत केली, तू बघितलंच असशील की मी संकेतला धरून ठेवलं होतं वगैरे, तर कधी हेल्प झाली तर तू मला हेल्प करशील का म्हणून, आणि मला जे आहे ते तू संचालक बनशीलच त्यावेळेस मला तुझी हेल्प हवी. तर इथे राखी जी आहे ती पण म्हणते की नाही का की तुला मी एक फेअर चान्स देणार आहे, सगळेजण तुला म्हणत असते तरी पण मला तुला एक फेअर चान्स द्यायचा आहे, तू खेळ म्हणून. तर इथे वाईल्ड कार्ड जो संकेत पाठक आहे तो खूप छान पद्धतीने खेळला, मस्त खेळला. 3 वाईल्ड कार्डपेक्षा जो हा संकेत पाठक आहे या तिघांमध्ये संकेत खूप छान पद्धतीने खेळा. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. की इकडे राखी म्हणते खतरनाक वाईल्ड कार्ड भेटलं तुम्ही धरून ठेवलंय सगळं देण्याचे, हे एक छान होतं. टास्क झाला त्यावेळेस नंतर राकेश समजवते दीपालीला की अगं तू कशाला हेल्प करायला बसली, तिचं ती करायला होती ना, तू बाग सोडवायला का मदत करत होती. ती दीपाली ऐकायलाच तयार नाहीये. तिचं सांगतायत लोक, तू ऐकून तरी घे ना ती काय म्हणतात. इथे दीपालीचं म्हणणं आहे की नाही का की मला कोण कॅप्टन कोण म्हणायला मदत करणार नव्हतं, तुला मदतीची गरज कशाला हवी आहे, तू प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल खेळायला होते, मग तू राखीवरती जळत होतीस का, कारण की राखीला जे संकेत आहे ते मदत करत होता म्हणून, कारण की संकेतने जे आहे ते राखीचं पकडलं नव्हतं, असं तुझं पण न पकडावं अशी तुझी अपेक्षा होती का यामध्ये. आणि इथे मग इथे तन्वी सुद्धा ओरडते की नाही का ताई तुला खालून किती वेळा 20 वेळा हाक मारले असतील, तू का माझ्याकडे बघत नव्हतीस, तुझी त्याने दोरी पकडलीच नव्हती, फक्त रुचिताचीच दोरी त्याच्या हातामध्ये होती. तर इथे दीपालीताईंचं असं म्हणणं आहे की नाही का की मी जर सोडवायला गेले असेल तर त्यांना पूर्ण धरली असती मला म्हणून. पण ॲटलीस्ट दीपालीनं ट्राय करायला हवं होतं. आणि इथे परत राकेश आणि तन्वीवरतीच दीपाली खवळले की मला नाही बोलायचं, मला नाही सांगायचं, मला नाही हे करायचं, तू आता काय बोलूच नकोस. तन्वीवरती चिडायचा काय हा म्हणजे प्रश्नच नव्हता. की तन्वीवरती का चिडले हे तिलाच माहिती. त्यामुळे कुठेतरी आता काटा ग्रुपमध्ये डिफरन्सेस यायला लागल्यात, कारण की तन्वी इकडे जेव्हा किचनमध्ये काम करत होती त्यावेळेस राकेश तिला येऊन विचारते की नाही का की काय झालं, तुला जरा हर्ट झालं ना. तरी ते म्हणते की ही तन्वी आहे ती म्हणते की आता विचार करायला लागेल, कारण की हे जर असं असेल तर मला हे ॲक्सेप्टन्स नसत असेल तर काही बोलण्यात अर्थ नाही आहे. मी तिला सांगते तर तिला ऐकत नाही आहे. यानंतर रात्री प्रभू आणि तन्वी हे दोघं जण बोलत असताना पण तन्वी जी आहे ती प्रभूला म्हणतीये की नाही का की आपण सगळ्यांच्या विरोधात गेलेलो आहोत, आता पण बघ की दीपाली ताई आहेत त्या त्यांच्याबरोबर विशाल आणि रुचिता ह्यांच्याबरोबरच बसली आणि जेवली पण त्यांच्याबरोबरच. इथे दीपाली एवढी बुक्समध्ये ह्यांच्या आहे की ह्यांना सगळ्यांना बघते, सगळ्यांना हे करते. जे विशालने आहे ते आपलं तिचं नाव नॉमिनेशनमध्ये घेतलं नाही, नॉमिनेशनमध्ये तन्वी आणि प्रभू हीच नावं आली, रुचिताचं पण तन्वी आणि प्रभू हेच नाव आलं. दीपालीला कोणी नॉमिनेट केलंच नाही, म्हणजे आपणच वाईट झालो, आपणच सगळं केल्यागत झालं ना. म्हणजे इथे तन्वी जे अनालाइज करते की दीपालीबद्दल हे कुठे ना कुठेतरी बरोबरच आहे, कारण की तिच्या गेमनुसार बघायला गेलं तर जी दीपाली आहे ती सगळ्यांच्या बुक्समध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा.
आहे ते राकेश आणि राखी ह्या दोघांबद्दल बोलणं चाललं होतं. यावेळेस राखी आहे ती म्हणते राकेशला की नाही का की मी कपेबल नाही आहे का, तू मला का नाही म्हणतोयस. तर यावरती मग राकेश जो आहे तो म्हणतो की नाही का की माझं राखी मी आधीच सांगून आलं होतं बिग बॉसला सुद्धा मी सांगितलं होतं की माझं पहिलं एक रिलेशन होतं आणि ते खूप छान पद्धतीचं होतं आणि त्यानंतर जे रिलेशन तुटलं त्यामुळे मी खूप स्ट्रगल केला यानंतर आणि मी अजूनही त्यामध्ये आहे. तर मला आता पुढं काही नको आहे म्हणून, तर तू हे सगळं सोडून दे म्हणून. आणि मी काही इथे लव अँगल वगैरे काही करणार नाही आहे, मला काही करायचं नाही आहे. तर तू जे आहे ते हे सगळं म्हणजे यातून तू बाहेर ये म्हणून, हे काही होणार नाही आहे. तर हे तर जो राकेश आहे तो पूर्णपणे स्पष्टपणे राखीला सांगते की हे काय पुढे जमणार. आजचा जो एपिसोड होतो तो त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, नवीन वाईल्ड कार्डबद्दल संकेतबद्दल काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.